यासोबत डील कशी करायची हे प्रश्न तुम्हाला 4 ते 5 सेकंदात किंवा 10 ते 15 सेकंदात विचार करून सोडवता आले पाहिजे. टाइप 1, टाइप 2, टाइप 3, टाइप 0 समजून घ्या. जनरल कंडिशन, प्रोबेबल, इम्प्रोबेबल, इम्पॉसिबल समजून घ्या. याच्यावर तुमचे 5 मार्क्स डिपेंड आहेत, 4 किंवा 5 मार्क्स. तुम्ही लेवल बघू शकता किती वाढली. जुने प्रश्न काही कामाचे नाही आपल्या. सोपं शिकवल्याने किंवा शिकल्याने पेपर निघत नाही आपला मेन्स. कंडिशनल सेंटेन्सेसवर आयोग दरवर्षी प्रश्न विचारतो. तुम्ही राज्यसेवा घ्या, कंबाईन ग्रुप बी घ्या, सी घ्या, कोणताही पेपर घ्या, तुम्हाला कंडिशनल सेंटेन्सेसवर 3, 4 किंवा 5 कधी कधी 6 सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेले दिसतील. म्हणजेच आपल्याला समजून घ्यायचं आहे की हे चॅप्टर किती महत्वाचं आहे, हा व्हिडिओ, हे लेक्चर किती महत्वाचं आहे. हे लेक्चर कोणीही स्किप करू नका. जे मुलं गांभीर्यपूर्वक अभ्यास करतात एमपीएससीच्या मेन्सचा, त्यांनी तर हे लेक्चर अजिबात स्किप करू नका. कारण आपण जर पाहिलं तर 2010 ते 2015 दरम्यान या टॉपिकवर विचारलेले प्रश्न हे फार कठीण नव्हते, फार मोठे नव्हते, फार लेंदी नव्हते, सोपे होते, 1 लाइनर होते. पण जेव्हा 15 ते 20च्या दरम्यानचे बघितले तर थोडे त्यात तो फुगवटा दिसला. प्रश्न मोठे दिसले, 2 ऐवजी 4 वाक्य दिसले. आणि जेव्हा आपण 2021, 22 आणि 23चे प्रश्न पाहतो तेव्हा आपल्याला प्रश्नाची लेंथ एकदम वाढलेली दिसते. म्हणजे इतका मोठा प्रश्न हा राज्यसेवा 2023ला आलेला प्रश्न आहे. आताच 2024 मध्ये जानेवारीला तो पेपर झाला. इथून सुरू झाला प्रश्न, इथे एंड झाला. म्हणजे प्रश्नामध्ये काय आहे, हे 5 वाक्य आहे, हे 4 वाक्य आहे, यांच्यासोबत सांगड घालून उत्तर तयार करायचं आहे. म्हणजेच तुम्ही लेवल बघू शकता किती वाढली. जुने प्रश्न काही कामाचे नाही आपल्या. जे 2015च्या अलीकडचे आहे ते तुम्हाला कामाचे आहे. ते तुमची हेल्प करतील. कारण आता राज्यसेवेचा पॅटर्न बदललेला आहे. आता राज्यसेवेचे जुने जे प्रश्न होते ते तुम्हाला कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी ला येणार आणि येऊन राहिलेच. ठीक आहे ना. आणि म्हणून बघा, इथे तुम्हाला या पद्धतीच्या प्रश्नासोबत डील करायची आहे. आपण टार्गेट ठेवायचं 50 पैकी 50 ही प्रश्न आपण सोडवू शकलो पाहिजे. निदान आपण 50 पैकी 48, 47 किंवा 46 प्रश्न सोडवू शकलो पाहिजे. आणि त्यापैकी आपले 42 किंवा 43 बरोबर राहिले पाहिजे. तेव्हा आपला निकाल लागतो. तोच नियम मराठीला अप्लाय होतो. ठीक आहे ना. चुकलं नाही पाहिजे फक्त. आणि चुकणार केव्हा नाही, जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा. तुम्हाला अभ्यास करण्यासाठी हा ऍडव्हान्स इंग्लिश ग्रामर कोर्स आपण 26 तारखेला म्हणजेच 26 फेब्रुवारीला आपण लॉन्च करतो सकाळी 11 वाजता. हे 2 फोन नंबर्स आहे, याच्यावर तुम्ही कॉल करून किंवा व्हॉट्सअपला माहिती घेऊ शकता. ठीक आहे ना. आता बघा, मग हे जे प्रश्न आहे बदललेले, हे जे प्रश्न आहे इतके लेंदी, यासोबत डील कशी करायची हे प्रश्न तुम्हाला 4 ते 5 सेकंदात किंवा 10 ते 15 सेकंदात विचार करून सोडवता आले पाहिजे. त्यासाठी आपल्याला खूप मोठा सराव करावा लागेल मित्रांनो. आपल्याला PYQ थ्रू जावं लागेल, आपल्याला सराव करावा लागेल, सरावासाठी अभ्यास करावा लागेल, त्या लेव्हलचं करावं लागेल. जे लोक पेपर सेट करतात, पेपर काढतात, त्यांच्या डोक्याने अभ्यास करावा लागेल. ते रामिटचं मँगो, गोपाल गोज टू स्कूल ते नाही आहे. त्याच्या काही पटीनं पुढे गेलेला आहे आयोग. आणि म्हणून आपल्याला त्यांच्या लेव्हलने अभ्यास करावा लागेल. ठीक आहे ना. त्यांच्या लेव्हलचा अभ्यास आपण या कोर्समध्ये टाकलेला आहे. आता हा प्रश्न बघा, हा प्रश्न राज्यसेवा 2023चा आहे. ओके, याची सांगड घालतो मी या प्रश्नासोबत. या कंबाईन ग्रुप बी 2018. आता तुम्ही म्हणाल सर आपण तर 21, 22, 23 पाहून राहिलो, पण 18चा का घुसवला या ठिकाणी? कारण 18 मध्ये एक वाक्य आलं, एक शब्द आला अनरियल कंडिशन, आणि इथे सुद्धा एक वाक्य आलेलं आहे अनरियल. आता हे जे 2 वाक्य आहे, 2 शब्द आहे, अनरियल आणि हे बघा अनरियल, अनरियल, अनरियल. याचा अर्थ काय? आपण जेव्हा कंडिशनल सेंटेन्सेस शिकतो तेव्हा 1, 2, 3, 4 वाक्य आहे. ओके, याला आपण टाइप म्हणतो, याला टाइप 0 म्हणतो, याला टाइप 1 म्हणतो, याला टाइप 2, याला टाइप 3 म्हणते. ठीक आहे. 2023 मध्ये आयोगाने टाइप 3 ला अनरियल म्हटलं आणि 2018 मध्ये या कंबाईन मध्ये आयोगाने टाइप 2 ला अनरियल म्हटलं. याचा अर्थ काय? काय आहे अनरियल? रियल काय आहे? अनरियल म्हणजे रियल नसलेलं, खरं नसलेलं वाक्य, इम्प्रोबेबल सेंटेन्स.
हायपोथेटिकल सेंटेन्स. या ठिकाणी तुम्हाला बघा समजून घ्या, तुम्हाला जर पास व्हायचं असेल, अभ्यास करायचा असेल, डिटेलमध्ये शिकून घ्यायचं असेल तर तुम्हाला या पद्धतीने अभ्यास करावा लागेल. सोपं सोपं शिकवल्याने किंवा शिकल्याने पेपर निघत नाही आपला मेन्स. ठीक आहे, शब्द पाहून घ्या. इथे तुम्हाला अनरियल आहे, इथेही तुम्हाला अनरियल आहे. आता अनरियलची कुंडली आपल्याला काढायची आहे. हे अनरियल आहे नेमकं काय? जेव्हा आपण टाईप 1 टाईप 0 शिकतो, टाईप 1 शिकतो, टाईप 2 आणि टाईप 3, राज्यसेवा 2023 मध्ये आयोगाने अनरियल म्हटलं टाईप 3 ला. कंबाईन 2018 मध्ये आयोगाने टाईप 2 ला अनरियल म्हटलं. मग हे टाईप 1 टाईप 2 टाईप 3 काय आहे ते आपण या लेक्चरमध्ये बघू समोर. ठीक आहे ना, समजून घ्या. सध्या आपल्याला काय शिकायचं आहे, या अशा शब्दांसोबत डील करायची आहे. लाईकली, अनलाईकली काय आहे, ऑलमोस्ट इम्पॉसिबल किंवा फक्त इम्पॉसिबल, हायपोथेटिकल, अनरियल, हे नेमकं काय आहे आपण आतापर्यंत शिकलो. काय शिकलो आतापर्यंत की आपल्याला जर समजा इफचे वाक्य आले, समजा मी जर म्हटलं असेल इफ यू स्टडी यू विल पास, यू विल पास, इफ यू स्टडी यू विल पास, हे झालं कंडिशनल सेंटेन्स. म्हणजे ज्या वाक्यामध्ये अट दाखवलेली आहे, कोणतीही अट दाखवलेली आहे. इफ यू स्टडी यू विल पास, बरोबर आहे, अट आहे. तुम्ही पास केव्हा व्हाल, जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा. इफ यू स्टडी यू विल पास. मग आता ही झाली एक कंडिशन. पण जर या ठिकाणी स्टडीच्या ऐवजी मी पास्ट टेन्स लिहिला, स्टडीड केला, तर या ठिकाणी विलचं काय होते, विलचं इथे वूड होते, बरोबर. कंडिशन बदलली. हे जे वाक्य आहे याला म्हटलं जाते प्रोबेबल कंडिशन, प्रोबेबल कंडिशन. आणि ही आहे इम्प्रोबेबल कंडिशन, इम्प्रोबेबल कंडिशन. ओके, आता आयोगाने या कंडिशन्सला बघा काय म्हणणं सुरू केलं. आधी म्हणायचे ते इथे ते लाईकली किंवा अनलाईकली हे शब्द वापरतात. आधी वापरायचे, त्यानंतरही वापरेल. म्हणजेच काय, जी गोष्ट प्रोबेबल आहे, जी गोष्ट प्रोबेबल आहे, संभाव्य आहे, होऊ शकते. म्हणजे तुम्ही जर अभ्यास केला तर पास होऊ शकता. हे वाक्य कसं आहे, प्रोबेबल आहे, म्हणजेच रिअल आहे, होऊ शकते. ठीक आहे ना. परंतु मी जर म्हटलं या ठिकाणी इम्प्रोबेबल, इम्प्रोबेबल, आता याची वेळ निघून गेलेली आहे. इम्प्रोबेबल याची वेळ निघून गेलेली आहे, आता शक्य नाही आहे. ठीक आहे. म्हणजेच पहिलं वाक्य याला आपण लाईकली म्हणू शकतो, होऊ शकणारं. दुसरं वाक्य अनलाईकली म्हणू शकतो, म्हणजे होऊ न शकणारं, असंभवनीय गोष्ट आहे ती. आणि याची सांगड घाला. प्रोबेबल म्हणजे टाईप 1, टाईप 1 आणि इम्प्रोबेबल टाईप 2. टाईप 1 मध्ये काय आहे, इफ यू स्टडी, इफ यू स्टडी यू विल पास, यू विल पास. आणि इथे काय आहे टाईप 2 मध्ये काय आहे, इफ यू स्टडीड, इफ यू पास्ट टेन्स लिहा, V2 लिहा, इफ यू स्टडीड यू वुड पास. विलच्या ऐवजी या ठिकाणी वुड होऊन जातो, किंवा कॅनच्या ऐवजी कुड होतो, मेच्या ऐवजी माइट होतो. ठीक आहे ना. मग आपल्याला हे दोन समजले, आपल्याला तिन्ही शिकायचे, चारही शिकायचे टाइप्स. आणि नेमकं हे चॅप्टर कसं रन करते, कसं चालते हे शिकायचं आहे. आणि म्हणून संयमाने व्यवस्थित वेळ देऊन हे लेक्चर बघा. ठीक आहे. तर पहिलं चॅप्टर, सॉरी पहिलं टाईप, टाईप 1, सॉरी टाईप 0, टाईप 0 पण या ठिकाणी. इथे आहे जनरल कंडिशन, जनरल कंडिशन, जनरल कंडिशन, जनरल ट्रूथ, हे शब्द पेपरला आलेले आहेत. जनरल कंडिशन, जनरल ट्रूथ. दुसरं आहे टाईप नंबर 1, इथे आहे प्रोबेबल कंडिशन, प्रोबेबल कंडिशन. याला आपण आता जस्ट शब्द पाहिला लाईकली कंडिशन, लाईकली सिच्युएशन, म्हणजे होऊ शकणार बा, होऊ शकते बा. जर तुम्ही मला विचारलं तर मी तेव्हा सांगू शकतो. जर तिने हो म्हटलं तर मी तिच्यासोबत लग्न करू शकतो, असं वाक्य. ठीक आहे ना. टाईप 2 आहे इम्प्रोबेबल, इम्प्रोबेबल. इथे याला काय म्हटलं जाते, इम्प्रोबेबल किंवा अनलाईकली, जी गोष्ट होऊ शकत नाही, वेळ निघून गेली. आणि इथे आहे टाईप 3, याला म्हणतो आपण इम्पॉसिबल, इम्पॉसिबल. ठीक आहे. याला आयोगाने 2023 मध्ये याला अनरियल म्हटलं आणि 2018 मध्ये याला अनरियल म्हटलं. याच्यावरून सार काय निघतो तर अनरियल जर वाटलं, अनरियल जर आलं वाक्य,
तर टाईप 2 आणि टाईप 3 हे दोघंही अनरियल आहे. हा इतका डिटेल आणि इतका बारीक अभ्यास असावा लागतो. अनरियल समोर तुम्हाला शब्द येणार आहे अनरियलचे, ठीक आहे ना. बघा आपण पाहिलेलं आहे ऍक्च्युली, ठीक आहे. आता बघा इथे वाक्य दिले, हे जर पूर्ण प्रश्न आणलेले आहे मी 21, 22, 23चे. आपल्याला हे जे तुम्हाला मी जस्ट शिकवलं ना या ठिकाणी, हे जे वाक्य आहे हे थोडंसं डिटेलमध्ये पाहायचे आहे. बघा टाईप 0 जनरल ट्रूथ, या ठिकाणी जनरल ट्रूथ, सायंटिफिक फॅक्ट्स, हॅबिट्स, इन्स्ट्रक्शन्स, फॅक्ट किंवा रूल हे शब्द पाठ करून ठेवा. हे शब्द पेपरला आलेले आहे केव्हा ना केव्हा, ठीक आहे ना. सायंटिफिक फॅक्ट, जनरल ट्रूथ जास्तीत जास्त वेळा आलेले आहे, ठीक आहे. आता इथे काय अर्थ काय होतो, इथे इफ यू लव पीपल, इफ यू लव पीपल, पीपल लव यू, पीपल लव यू. जर तुम्ही लोकांवर प्रेम केलं तर लोक तुमच्यावर प्रेम करतील. इफ यू रिस्पेक्ट पीपल, पीपल रिस्पेक्ट यू. संपला विषय. म्हणजे या ठिकाणी काय पाहिजे आहे तर इफच्या वाक्यामध्ये लक्ष घ्या, लिहून घ्या. तुम्हाला हे लेक्चर बघताना नोट्स लिहून घ्यायच्या आहेत. इफ सोबत तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स आणि पुढे सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्स लिहायचं आहे. काय म्हटलं मी, इफ सोबत सिंपल प्रेझेंट टेन्स, पुन्हा सिंपल प्रेझेंट टेन्स तुम्हाला लिहायचं आहे. ती झाली जनरल कंडिशन, जनरल ट्रूथ, ठीक आहे ना. जर आपण टाईप 1 बघितला, प्रोबेबल कंडिशन बघितली, या प्रोबेबलला आतापर्यंत लाईकली, परमिशन, पॉसिबिलिटी, प्रोबेबिलिटी हे शब्द पेपरला आलेले आहेत. ओके, इथे मात्र थोडी कंडिशन वेगळी असते. इफ सोबत सिंपल प्रेझेंट टेन्स असतो आणि समोर तुम्हाला सिंपल फ्युचर टेन्स लिहायचा असतो. समोर तुम्हाला सिंपल फ्युचर टेन्स लिहायचा असतो. हे का शिकवून राहिलो इथे शॉर्टकट मध्ये, कारण आपल्याला 21, 22, 23 मध्ये आलेल्या प्रश्नांसोबत डील करायचे, ते समजून घ्यायचे कसे आहे. इथून जर गेले तर ते लवकर समजतील आणि ते समजले तर पेपरमध्ये समजतील. समोर ग्रुप बी आहे, ग्रुप सी आहे किंवा राज्यसेवा पण आहे, ठीक आहे ना. असो, प्रोबेबल कंडिशन म्हणजे संभाव्य गोष्ट, जी गोष्ट होऊ शकते. सिंपल प्रेझेंट टेन्स सोबत सिंपल फ्युचर टेन्स, म्हणजे मी जर म्हटलं असेल इफ यू रन फास्ट, जर तू फास्ट धावला तर तुला ट्रेन मिळेल. यू विल गेट द ट्रेन. काय म्हटलं मी, इफ सोबत सिंपल प्रेझेंट टेन्स, हा रन काय दाखवतो, सिंपल प्रेझेंट टेन्स दाखवतो. प्रेझेंट टेन्स मध्ये दोन गोष्टी येते, V1 किंवा V5. कधी कधी डू किंवा डस पण येते, कधी कधी डोंट किंवा डझंट पण येते, कधी कधी एम इज आर पण येते, कधी कधी हॅव हॅज पण येते, कधी कधी हॅव टू हॅज टू पण येते. हे सगळे शब्द काय दाखवते, ते वाक्य प्रेझेंट टेन्सचं आहे. आणि अशा वेळेस समोर तुम्हाला विल असलं पाहिजे. ही सांगड घालून घ्या, लिहून घ्या तुमच्या नोट्समध्ये. जर V1 किंवा V5 असेल किंवा सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर समोर विल येतो. आणि जर या वाक्यामध्ये इथे समजा V2 आला असेल, रॅन आलं असेल, तर या ठिकाणी विलचं काय होते, विलचं वूड होते. ती ही कंडिशन आहे, इम्प्रोबेबल कंडिशन टाईप 2. पण सध्या आपल्याला काय बघायचं आहे, टाईप 1 बघायचा आहे. टाईप 1, इफ यू स्टडी यू विल पास, इफ शी सेज येस आय विल मॅरी हर. म्हणजे एका ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स, दुसऱ्या ठिकाणी विल. विलच्या ऐवजी कॅन, मे पण लागू शकतो, ठीक आहे. पण जेव्हा आपण टाईप 2 वापरतो, इम्प्रोबेबल म्हणतो, या ठिकाणी तुम्हाला काय म्हणायचं असते, इफ यू स्टडीड यू वुड पास. तुम्हाला आता या ठिकाणी विल लावून चालणार नाही, तुम्हाला कॅन लावून चालणार नाही, कुड लावावं लागेल. मे लावून चालणार नाही, माईट लावावं लागेल. का, कारण इथे ऑलरेडी V2 आहे, सिंपल पास्ट टेन्स आलेला आहे. ओके, मग आता याला म्हटल्या जाते इम्प्रोबेबल कंडिशन. इम्प्रोबेबल कंडिशनला 2018 मध्ये आयोगाने अनरियल सुद्धा म्हटलेलं आहे. बघा, अनरियल कंडिशन म्हटलेलं आहे. आणि 2023 मध्ये या इम्पॉसिबलला म्हणजे टाईप 3 ला अनरियल म्हटलेलं आहे. इतकं लक्षात ठेवा, ठीक आहे ना. इथे याला हायपोथेटिकल सुद्धा म्हटलेलं आहे, अनलाइकली सुद्धा म्हटलेलं आहे आणि इम्प्रोबेबिलिटी सुद्धा म्हटलेलं आहे आयोगाने. हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. समजलं. मग आता तुम्हाला समजलं पाहिजे की जेव्हा आपण टाईप 0 म्हणतो तेव्हा इफ सोबत सिंपल प्रेझेंट टेन्स प्लस सिंपल प्रेझेंट टेन्स असतो. जेव्हा आपण टाईप 1 म्हणतो तेव्हा इफ सोबत सिंपल प्रेझेंट टेन्स नंतर मग सिंपल फ्युचर टेन्स असतो. म्हणजे त्या विलच्या ऐवजी मे किंवा कॅन किंवा मस्ट लागते, ठीक आहे ना.
जेव्हा आपण टाईप 2 पाहतो तेव्हा ते इम्प्रॉबेबल कंडिशन असते. म्हणजेच काय, इफच्या वाक्यामध्ये V2 लागतो आणि समोर तुम्हाला वुड लावावा लागतो, किंवा मेच्या ऐवजी माइट आणि कॅनच्या ऐवजी कूड लावावा लागतो. समजलं. आणि जेव्हा हे बघता, आता हे बघा टाईप 3 याला म्हणतो आपण इम्पॉसिबल कंडिशन. इम्पॉसिबल कंडिशन त्याला आपण अनरियल सुद्धा म्हणू शकतो 2023च्या नियमानुसार. आता बघा इम्पॉसिबल हे एवढं इम्पॉर्टंट आहे, याला आपल्याला व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लिहून टाका. ह्या प्रश्न एक असतोच, एक नाही 2 4 5 असतात. ठीक आहे ना. म्हणून हे वाक्य महत्वाचं आहे. या ठिकाणी इफ सोबत हॅड प्लस V3 असते. हॅड प्लस V3 म्हणजे कोणता टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स असतो. आणि समोर काय असते, तर समोर असते तुम्हाला वुड हॅव प्लस V3. वुड हॅव प्लस V3, किंवा या वुडच्या ऐवजी कुड हॅव प्लस V3 असते, किंवा या ठिकाणी माइट हॅव प्लस V3 असते, किंवा इथे मस्ट हॅव प्लस V3 असते. पण कधीही या ठिकाणी शुड हॅव प्लस V3 नसते. शुड नाही लावायचा. पण त्यात पुन्हा पण आला. पण एका ठिकाणी आयोगाने ऑप्शन मध्ये शुड हॅव V3 ला पण उत्तर करेक्ट दिलेलं होतं, कारण त्या ठिकाणी दुसरा कोणता ऑप्शनच नव्हता. वुड प्लस V3 होतं, पण वुड हॅव नव्हतं. मग फक्त शुड हॅव V3 होतं. मग ते ऑप्शन आयोगाने बरोबर दिलं होतं. म्हणजेच असं म्हणून चालला, 2 ठिकाणी ते पण असं म्हणून चालायला हरकत नाही की वुड कुड माइट मस्ट सोबत शुड सुद्धा एखाद्या वेळेस लागू शकते अपवादात्मक. समजलं. हे सगळ्या गोष्टी तुम्ही लिहून ठेवायचं. तुम्हाला या लिहून ठेवायचं जमणार नाही. ठीक आहे ना. आता बघा इथे तुम्हाला याचा अर्थ काय होतो माहिती आहे काय, जर एखादी गोष्ट घडली असती तर दुसरी गोष्ट घडली असती. म्हणजेच याचा बघा अर्थ कसा होतो. मी जर म्हटलं असेल इफ यू हॅड स्टडीड हार्ड, म्हणजे काय बघा, हॅड प्लस V3 म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स. इफ यू हॅड स्टडीड हार्ड, आता समोर घ्या यू वुड हॅव पास्ट, म्हणजे जर तू चांगला अभ्यास केला असता तर पास झाला असता. याचा अर्थ हे खरंच अनरियल आहे ना. हे अनरियल आहे. म्हणजे आता वेळ गेली निघून, आता ते होऊ शकत नाही. जर तू अभ्यास केला असता तर पास झाला असता असं म्हटलं आपण वाक्य. म्हणजेच काय, त्याने अभ्यास केला नाही तो पास झाला नाही. हे वाक्य सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. आता बघा या वाक्यामध्ये हे शब्द आहे इम्प्रोबेबिलिटी, लाईकली, अनलाईकली, कंडिशन, हायपोथेटिकल, पॉसिबिलिटी, प्रोबेबिलिटी, लाईकली वगैरे हे सगळे शब्द तुम्हाला पाहायला मिळेल ते इथे. या प्रश्नासोबत डील तुम्ही कशी कराल बघा, इथे तुम्ही डील कशी कराल. तर अनरियल म्हटलं आहे. अनरियल सिच्युएशन कोणती आहे, अनरियल सिच्युएशन म्हणजेच काय, कोणती, टाईप 3. टाईप 3 कुठे आहे, इफ ही हॅड इन्व्हायटेड मी, जर त्याने मला इन्व्हाइट केलं असतं तर आय वुड हॅव गॉन, मी गेलो असतो. जस्ट आपण बघितलं की इफ सोबत जर तुम्ही पास्ट परफेक्ट लावाल म्हणजे हॅड प्लस V3 लिहिलं तर समोर काय पाहिजे म्हटलं मी, वुड हॅव प्लस V3. बघा आहे ना इथे, इफ ही हॅड इन्व्हायटेड मी म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स झाला. समोर काय आहे, यू वुड हॅव गॉन, आय वुड हॅव गॉन, मी गेलो असतो. याचा अर्थ काय होतो मराठीत, जर तिने मला बोलावलं असतं, जर त्याने मला बोलावलं असतं तर मी गेलो असतो. मग याचा अर्थ काय होतो, त्याने मला बोलावलंही नाही आणि मी गेलोही नाही, म्हणून ते अनरियल सिच्युएशन होते. या ठिकाणी मात्र त्याने 4 जे वाक्य आहे, 4 वाक्य ई सोबत लावा, 4थं वाक्य ई सोबत लावा, आपलं उत्तर मिळालं, संपला विषय. म्हणजे तुम्हाला PYQ थ्रू अभ्यास करणं किती गरजेचं आहे याच्यावरून तुम्हाला समजते. हे इतकं मोठं तुम्ही वाचत बसता काय, इतके तुम्ही हुशार आहे काय, वाचला बाबा आपण, हा 4 मिनिटं झाली आता उत्तर निघालं बरोबर, असं पाहिजे काय नाही. 4 सेकंद उत्तर निघालं पाहिजे. 4 सेकंदात 5, जास्तीत जास्त 10 सेकंदात उत्तर निघू शकते असा अभ्यास असेल तर. ठीक आहे ना. हे आता बघा, खूप जर बघितलं आपण तर काही तुम्हाला समजणार नाही. सरळ विषय आहे. तुम्हाला जोपर्यंत या सगळ्या कंडिशन्सचा अभ्यास होत नाही, हे बघा टाईप 0, टाईप 1, टाईप 2, टाईप 3 या सगळ्या कंडिशन्सचा अभ्यास होत नाही तोपर्यंत काहीही साध्य होणार नाही. ठीक आहे ना. आपल्या या कोर्समध्ये लेक्चर्स कसे असतील याचे काही डेमो लेक्चर मला विद्यार्थ्यांनी मागवले.
मी पण म्हटलं तुम्ही एक काम करा, या दोनपैकी कोणत्याही एका नंबरवर मेसेज टाकून द्या व्हॉट्सअपला की सर कोर्समधले डेमो लेक्चर द्या, मी तुम्हाला अख्खं चॅप्टर देऊन टाकतो डेमो लेक्चर यूट्यूबला, तेही अनलिस्टेड. ज्याला लिंक मिळेल तोच माणूस, तोच व्यक्ती, विद्यार्थी हे पाहू शकेल. किंवा मग सरळ सरळ टेलिग्राम जॉईन करून घ्या, ABC एज्युकेशन, ती तुम्हाला सगळं मिळून जाते. ठीक आहे ना. मग कोर्स घ्यायचा की नाही घ्यायचा हे ठरवा. ठीक आहे. चलो आता बघा वाक्य कसे असते. समजा हे वाक्य आहे, तो काय म्हणतो, इफ यू कम द बँक विल बी एबल टू हेल्प यू. काय म्हटलं आपण, काय पाहिलं की इफ सोबत सिंपल प्रेझेंट टेन्स लागलं असेल तर समोर तुम्हाला विल लागतो. बरोबर आहे. म्हणजे हे वाक्य करेक्ट आहे. इफ यू कम, जर तू येशील तर मग द बँक विल बी एबल टू हेल्प यू, बँक तुला हेल्प करू शकते. ठीक आहे ना. म्हणजे हे वाक्य करेक्ट आहे. हा काय म्हणतो, आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. इथे बघायचं, इथे हा आपल्याला फसवतो. तो कधी कधी करेक्ट शब्द विचारतो तर तो कधी कधी इनकरेक्ट शब्द सुद्धा विचारतो. म्हणून तुम्हाला पाहायचं आहे त्याने करेक्ट विचारलं की इनकरेक्ट, त्याने राईट विचारलं की रॉंग, हे पाहून घ्यायचं. करेक्ट आपल्याला माहित झालं, इफ यू कम द बँक विल बी एबल टू हेल्प यू, म्हणजे जर तुम्ही आले तर बँक तुम्हाला हेल्प करेल किंवा हेल्प करण्याने पात्र ठरेल. आता हे वाक्य करेक्ट आहे. हे जर करेक्ट आहे आणि तो म्हणतो करेक्ट कोणतं, आपल्याला म्हणतो ए करेक्ट आहे, म्हणजे ए करेक्ट आहे, इथे ए करेक्ट आहे. पण हा काय म्हणतो ओनली बी, आपल्याला काय माहित आहे ए करेक्ट आहे. हा काय म्हणतो ओनली बी, कापून टाका. हा काय म्हणतो ओनली बी अँड सी, कापून टाका. म्हणजे आपण ऑप्शन्स कापलेले आहे. तात्पर्य असं आहे की जर तुमचा अभ्यास दांडगा असला, सराव चांगला असला, PYQ चांगले सोडवले, आपल्या कोर्समध्ये आपण टॉपिक वाईज क्वेश्चन सेट ठेवणार आहे, बी ची वेगळी टेस्ट सिरीज, सी ची वेगळी टेस्ट सिरीज ठेवणार आहे. या सगळ्यांचा अभ्यास केला मग कुठं जाते, आयोगाला म्हणा कितीही कठीण पेपर काढा, आम्ही आशिष भाकरे सरांचे विद्यार्थी आहोत. ठीक आहे. चलो पाहू आपण या ठिकाणी ए. आता मग ओनली ए करेक्ट आहे की ए सोबत सी करेक्ट आहे, म्हणजे बी तर कटच झाला, बी तर कट झाला, काही संबंध नाही बीचा. तसं आहे बघा, काऊन संबंध नाही आहे. हॅड प्लस इथे V3 आहे की नाही, इथे वुड हॅव प्लस V3 पाहिजे होतं, म्हणजे इथे वुड कम नाही, वुड हॅव कम पाहिजे होतं. वाक्य चुकलं आहे ते. इथे अनलेस, अनलेस म्हणजे काय, इफ म्हणजे जर तर, आणि अनलेस म्हणजे काय होते, अनलेस म्हणजे जर नाही तर. म्हणजे इफ म्हणजे जर तर आणि अनलेस म्हणजे इफ नॉट, अनलेस म्हणजे इफ नॉट. मग इफच्या वाक्यात किंवा अनलेसच्या वाक्यात जर V2 वाला असेल बघा, वेंट डाऊन, V2 वाला, समोर काय पाहिजे, समोर तो वुड पाहिजे. पण इथे काय दिला, शंट म्हणजे काय, शंट म्हणजे शॉल नॉट, शंट म्हणजे शॉल नॉट. आता इंटरनॅशनल लँग्वेज नुसार शॉलच निघून गेला, सगळे आता आपण विल वापरतो, परंतु आपल्या आयोगाने अजूनही शॉल चालू ठेवला, आपल्याला सुरू ठेवायचा आहे. ठीक आहे ना. आपल्या इंडियामध्ये अजूनही शॉल आहे, परंतु बाकीच्या संपूर्ण जगामध्ये शॉल निघून गेला. ओके, सगळे विल वापरतात. मग शॉल नॉट, मला सांगा जर या ठिकाणी इफ किंवा अनलेसच्या वाक्यात जर V2 असेल, समोर काय पाहिजे होतं, इथे वुडंट पाहिजे होतं, पण शॉल आहे, चूक. म्हणजे ओनली ए करेक्ट आहे. आलं उत्तर आपल्याला मिळालं. बघा हा 2023चा प्रश्न आहे, क चा, ग्रुप सी चा. काय म्हणतो हा, हॅड ही नॉट. बघा हॅड प्लस V3 आहे. अशा प्रश्नांमध्ये जास्त डोकं लावायची गरज नाही, फक्त नियम लावा. कोणता, इथे हॅड प्लस V3 आहे, समोर काय पाहिजे, मग समोर पाहिजे आहे वुड हॅव प्लस V3. जस्ट तुम्हाला मी सांगितलेला आहे, नियमच तो आहे इम्पॉसिबल सेंटेन्सचा. इफ सोबत हॅड प्लस V3 आणि समोर काय म्हटलं मी, समोर म्हटलं आहे वुड सोबत हॅव आणि V3, वुड हॅव प्लस V3. त्या वुडला कुड, माइट, मस्ट वगैरे येऊ शकते, शूड येऊ शकत नाही. पण एका ठिकाणी शूड दिलेला आहे आयोगांबरोबर, आपल्याला तेही अपवादात्मक स्थितीमध्ये बरोबर धरावं लागेल, ऑप्शन नसेल तर. समजलं. चलो, म्हणजेच इथे जर हॅड आहे, हॅड प्लस V3 आहे, बघा हॅड प्लस V3 आहे, समोर तुम्हाला वुड हॅव प्लस V3 बघावं लागेल. वुड हॅव प्लस V3 संपला विषय. द पुअर फार्मर्स विल हॅव लॉस्ट हिज सन, म्हणजे इफ ही हॅड नॉट सेंड मनी ऑन टाइम, द पुअर फार्मर विल हॅव लॉस्ट हिज सन. समजलं ना. इथे बघा कंबाईन सी 2023चा प्रश्न आहे, इफ आय हॅड विंग्स, इफ आय हॅड विंग्स, बरोबर आहे. इफ आय हॅड विंग्स, इफ सोबत काय आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे.
इफ सोबत काय आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे. समोर काय पाहिजे, समोर वूड पाहिजे, कूड पाहिजे किंवा माइट पाहिजे. समोर वूड आहे ना, वाक्य करेक्ट, संपला विषय. इफ आय हॅड विंग्स, जर मला पंख असते तर मग आय वुड कम फ्लाइंग टू यू, आय वुड कम फ्लाइंग टू यू, आय वुड कम, वुड नंतर V1 पाहिजे, संपला विषय. तिकडे काही पण राहो, वुड नंतर V1 आहे ना, संपला विषय. म्हणजे वाक्य बरोबर आहे. या ठिकाणी काय म्हणतो तो, विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन इज एक्सप्रेस्ड. कोणती कंडिशन आहे, जे आपण सुरुवातीला शब्द बघितले ते बघा, ते लाईकली आहे का, बघा नियम लक्षात ठेवा. इफ यू स्टडी, बस इतकं शब्द लक्षात ठेवायचं, इतकं वाक्य. इफ यू स्टडी यू विल पास, इफ यू स्टडी यू विल पास. हे झालं प्रोबेबल सेंटेन्स, लाईकली सेंटेन्स. प्रोबेबल म्हणजेच लाईकली, होऊ शकणार, संभाव्य वगैरे, ठीक आहे ना. पण जर या ठिकाणी स्टडीड असेल, स्टडीड असेल तर तुम्हाला इथे विलच्या ऐवजी वूड घ्यावा लागतो. आणि हे झालं इम्प्रोबेबल, इम्प्रोबेबल किंवा अनरियल सुद्धा. आता मला सांगा, इथे हॅड आहे, वूड आहे, म्हणजे हॅड म्हणजे V2 आहे, इथे वूड आहे, हे कोणतं झालं, हे लाईकली नाही झालं. हे झालं तुम्हाला, बरं इम्पॉसिबल पण नाही झालं. इम्पॉसिबल म्हणजे काय होते, इफ सोबत हॅड प्लस V3 आणि समोर वूड हॅव प्लस V3, म्हणजे इथे हे पण नाही झालं. हे झालं प्रोबेबल इम्प्रोबेबल कंडिशन. लाईकली आणि प्रोबेबल सारखंच आहे. उत्तर आहे बी, ओनली बी. इम्प्रोबेबल कंडिशन बघा ना, इफ सोबत सिंपल प्रेझेंट टेन्स प्लस समोर विल, तो काय झाला, लाईकली किंवा प्रोबेबल, दोन्ही सारखेच आहे. जर इफ सोबत सिंपल पास्ट टेन्स समोर वूड, तो काय झाला, इम्प्रोबेबल. इम्प्रोबेबल हॅड प्लस V3, हॅड प्लस इकडे वूड, समजलं. हा प्रश्न बघा 2022चा आहे, डिपार्टमेंटल ASOचा. फिल इन द ब्लँक म्हणतो तो, वी शॉल गेट अ रिप्लाय इन 2 days. शॉल केव्हा पाहिजे समोर, जेव्हा इथे सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तेव्हा. कोणता सिंपल प्रेझेंट, हॅव नाही, हॅव सेंट हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. हा आता शॉल फ्युचर दाखवतो, शॉल फ्युचर दाखवतो. तसंही इफच्या वाक्यात कधीही शॉल किंवा विल किंवा वुड किंवा मे किंवा कॅन किंवा मस्ट कधी येत नाही, ठीक आहे ना. इथे इफ वी सेंड हा V1 आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे ते. इफ वी सेंड अ टेलिग्राम टुडे, जर आपण आज टेलिग्राम पाठवला तर मग वी शॉल गेट अ रिप्लाय इन 2 days, आपल्याला 2 दिवसांमध्ये रिप्लाय मिळेल. समजलं ना. म्हणून हे वाक्य करेक्ट आहे. अभ्यास असेल ना, पट उत्तर लिहिता येते, कारण प्रश्नाची लेवल वाढलेली आहे. बघा कंबाईनचा प्रश्न बघा, सीचा. इफ आय हॅड बीन, हॅड आणि बीन काय म्हणतो, हा हॅड काय आहे, हेल्पिंग वर्ब आहे. बीन काय आहे, V3 आहे, म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स आहे. इफ सोबत जर पास्ट परफेक्ट टेन्स असेल, समोर काय पाहिजे, समोर पाहिजे आहे आपल्याला वुड हॅव प्लस V3, वुड हॅव प्लस V3 आहे का ऑप्शन मध्ये, नाही आहे. फक्त वुड V3 आहे, हॅव नाही आहे. मग अशा वेळेस मी तुम्हाला सांगतो, मगाशी तुम्हाला मी जे बोललो, अशा वेळेस आयोगाने शूडला पण परमिशन दिली. शूडचंही वाक्य बरोबर म्हटलं म्हणून हा नियम आला, म्हणून हे उत्तर आलं, म्हणून हे आन्सर की आली. म्हणून आपण असं गृहीत धरू की हे जे तुम्हाला मी सांगितलं सिरीज, वुड हॅव प्लस V3, कुड हॅव V3, माइट हॅव V3, मस्ट हॅव V3, याच्यामध्ये आपण आता शुड हॅव V3 चाही समावेश करू अपवादात्मक स्थितीमध्ये. जर इथे वुड हॅव V3 असतं तर मग हे चाललं असतं, पण वुड नंतर हॅव नाही आहे, फक्त V3च आहे. म्हणून आपण याला नवरदेव केला, शुड हॅव डनला. समजलं, हाच तो अपवाद. बघा, आयडेंटिफाय द करेक्ट कंडिशनल सेंटेन्स. कंबाईन बी 22 ला आलेला आहे. तो काय म्हणतो, आयडेंटिफाय द करेक्ट कंडिशनल सेंटेन्सेस. इफ इट रेन्स, रेन्सच्या वाक्यात तर विल पाहिजे, वुड नाही पाहिजे, म्हणजे वाक्य चूक. हे वाक्य चूक आहे म्हणून ह्या ऑप्शन कट झाला. इफ द थीप वुड, इफच्या वाक्यात कॅन नाही पाहिजे, कुड नाही पाहिजे, वुड नाही पाहिजे, विल नाही पाहिजे, कट. म्हणजे बी पण कट झाला. इफ यू हॅड कम, हॅड काय दाखवते, कम काय दाखवते. हॅड हा हेल्पिंग वर्ब आहे, कम हा V3 आहे. हे वाक्य पास्ट परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे. इफ सोबत जर पास्ट परफेक्ट टेन्स असेल तर पुढच्या वाक्यामध्ये काय पाहिजे, वुड हॅव प्लस V3, जो आहे वुड हॅव प्लस V3. म्हणजे हे वाक्य करेक्ट आहे, हे करेक्ट वाक्य आहे. ओनली सी करेक्ट उत्तर मिळालं आपल्याला. राज्यसेवा 2021चा पेपर पहा. इथे त्याने ABCD वाक्य दिले आणि तो काय म्हणतो,
आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. ग्रॅमॅटिकली करेक्ट म्हणजे कोणतं, तर कंडिशनल सेंटेन्सेसचं वाक्य शोधायचं आपल्याला. बघा इथे इफ वी हॅड ऍक्टेड, काय म्हणतो तो, हॅड हा हेल्पिंग वर्ब आहे, हा ऍक्टेड हा मेन वर्ब आहे, म्हणजे V3 आहे. म्हणजे इफच्या वाक्यात तुम्हाला काय देण्यात आले, हॅड प्लस V3 दिलं, म्हणजे पास्ट परफेक्ट दिला. समोर काय पाहिजे, वुड हॅव प्लस V3, कुड हॅव V3 आहे का, वुड हॅव प्लस V3 आहे का, आहे. हा जो बीन आहे ना हा V3 आहे, बी वॉज बीन. काय म्हणतो तो, इफ वी हॅड ऍक्टेड वाईजली देर वुड हॅव बीन नो पार्टिशन. ठीक आहे ना. आता बघा इथे इफच्या वाक्यात पास्ट परफेक्ट टेन्स आहे, म्हणून तिकडे काय घेतला आपण, वुड हॅव प्लस V3. हा काय झाला, हा झाला इम्पॉसिबल कंडिशन टाइप 3. याला आपल्याला ग्रॅमॅटिकली करेक्ट म्हणता येते. म्हणजे ए वाक्य करेक्ट आहे, ए करेक्ट आहे, तो काय म्हणतो, करेक्ट ओळखा. मग तो करेक्ट ओळखा म्हणतो. आपल्याला माहिती ए करेक्ट आहे, म्हणजे इथे ए आहे, इथे ए आहे. हा पठ्ठा काय म्हणतो, ओनली बी, कट करा. हा पठ्ठा म्हणतो ओनली बी अँड डी, कट करा. मग आता ए सोबत सी आहे का डी आहे, बघा ए सोबत येत आहेच बरोबर, ए सोबत सी घ्या का डी घ्या, म्हणजे बी चेक करायची गरज नाही. ओके, सी का डी, बी बघा बी तर चुकीचं आहे म्हणतो तो. सन रायझेस आहे, V5 आहे, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, तिथे केम नाही पाहिजे. ठीक आहे ना, म्हणून तो चूक आहे. सी का डी यापैकी एकच करेक्ट राहणार आहे. आता इथे हॅड प्लस V3 आहे का, नाही आहे, पण समोर कुड हॅव प्लस V3 आहे. समोर जर इथे कुड हॅव प्लस V3, समोर कुड हॅव प्लस V3 दिसलं आणि समोर इथे काय पाहिजे, मग तुम्हाला हॅड प्लस V3 पाहिजे. पण इथे हॅड तर आहे पण V3 नाही आहे, स्ट्रेंथन नाही आहे, फक्त स्ट्रेंथ आहे, नाऊन आहे तो. ठीक आहे ना. म्हणून या ठिकाणी हे वाक्य चुकीचं ठरते. आणि हे वाक्य द कॉलेज बेल रिंग्स व्हेन इट स्ट्राइक्स, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स. ठीक आहे ना. म्हणून हे वाक्य आपलं जनरल कंडिशन ठरतं. पहिलं जनरल ट्रूथ म्हणजे 10 वाजले की घंटा वाजतेच असा अर्थ. ठीक आहे ना. इथे दोन्ही वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचे आहे. इफच्या ऐवजी व्हेन सुद्धा येऊ शकतो. म्हणजे डी करेक्ट. कुठे आहे, एडी आहे का, हा एडी आहे, एडी करेक्ट आहे, संपला विषय. तुम्हाला या पद्धतीने अभ्यास करावा लागेल. बघा राज्याच्या 2021 पेपर आहे, तिथे पण त्याने ABCD वाक्य दिले. बघा ना वाक्याची लेंथ, बघा ना वाक्याची लेंथ कशी आहे. अभ्यास किंवा सराव असा पाहिजे असतो. मग सराव तुम्ही टेस्ट सिरीज घ्या, टॉपिक वाईज टेस्ट घ्या, अभ्यास करा, PYQs बघा. पण हे बघा एकदम जुने नका बघू, ते आपण पाहिले नाही पाहिजे. कारण 2017, 18, 20, 21, 22 पेपर टफ आहे, मोठे आहे, वाक्य मोठे आहे, व्होकॅब्युलरी पण तसंच आहे. म्हणून आपल्याला अभ्यासही तसाच करावा लागेल. सोपा अभ्यास करून चालणार नाही. सोप्यानं काही नसते होत, पोस्ट नाही मिळत सोपा अभ्यास करून. आणि कठीण आहे, पचवायला कठीण आहे, पण पचवल्या जाऊ शकते. आपण आपल्या कोर्समध्ये संपूर्णतः एक गोष्ट क्लिअर केलेली आहे. कोर्सची व्हॅलिडिटी सुद्धा आपल्याला 12 महिने, 6 महिने, 3 महिने आपण ठेवलेली आहे. तुमच्या पाहिजेनुसार, तुमच्या वेळेनुसार किंवा तुमच्या फीनुसार अभ्यास करा. जसजशी 12 महिन्याची फी, 6 महिन्याची फी, 3 महिन्याची फी कमी होत जाते. आणि अनलिमिटेड व्ह्यू आहे, कोणता आहे कोर्स घ्या, कोणती व्हॅलिडिटी घ्या, अनलिमिटेड कोर्स आहे. ठीक आहे ना. काही समजलं नाही, हॉटलाईन आहे माझ्यासोबत, कधी फोन बोलू शकता, कधी फोन करू शकता, कधी मेसेज टाकू शकता. ठीक आहे ना. इफ ही टेक्स, इफच्या वाक्यात टेक्स आहे म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. समोर काय पाहिजे, समोर विल पाहिजे होता, मात्र वुड दिला म्हणून चूक. समजलं. म्हणजे इफ ही टेक्स एन अर्ली बस ही वुड रीच टू मुंबई इन द आफ्टरनून. आता हेच वाक्य तुम्हाला कधीतरी आलेलं दिसेल समोर, पुन्हा आलेलं आहे. हे वाक्य आहे, फक्त मुंबईच्या ऐवजी पुन्हा दिलं. म्हणजेच काय, प्रश्न चेंज होत राहतात. प्रश्न चेंज म्हणजे प्रश्न तेच इकडे धकावले जातात. हेच वाक्य मोडतोड करून दुसऱ्या पेपरला, समजलं ना. म्हणून PYQ करणं खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे. PYQचा ही कोर्स आपल्याकडे आहे अवेलेबल. ठीक आहे. आता बघा, इफ यू विजल्ड, पास्ट टेन्स आहे, इथे वुड आहे, हा हे करेक्ट आहे, हे करेक्ट आहे. इफ ही टेक्स V5 आहे ना, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, म्हणून तिथे विल पाहिजे होतं, पण ते वाक्य चुकलं. पण इथे मात्र विजल्ड V2 आहे, इथे समोर वुड आहे, हे वाक्य करेक्ट. बी वाक्य करेक्ट आहे. बी वाक्य कसं आहे, करेक्ट आहे. बी वाक्य करेक्ट आहे. ओके. इफ युअर वर्क इज ओव्हर, गो होम अँड एन्जॉय द TV. जा, तुझं काम झालं असेल तर घरी जा आणि TV बघ. बरोबर आहे. म्हणजे
इफच्या वाक्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर समोर केवळ फ्युचर टेन्स नाही आहेत, सिंपल फ्युचर टेन्स नाही आहेत, तर तुम्हाला त्यासोबतच इम्परेटिव्ह सेंटेन्स सुद्धा घेता येते, म्हणजे गो अँड एन्जॉय, ठीक आहे ना, असं म्हणता येते. करेक्ट आहे. इफ ही बिहेव्ड, बिहेव्ड आहे, बिहेव्ड म्हणजे ही टू आहे, समोर वूड आहे, पण हॅव लव्ड आहे, चुकलं, इथे हॅड पाहिजे होतं. इफ ही हॅड लव्ड, कारण बघा इथे वूड हॅव प्लस V3 आहे ना, समोर वूड हॅव प्लस V3 आहे, म्हणून तुम्हाला मागं म्हणजेच सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये काय पाहिजे आहे इफ सोबत, पास्ट परफेक्ट टेन्स हॅड प्लस V3 पाहिजे, तेव्हा समोर तुम्हाला वूड हॅव प्लस V3 लावता येते, अदरवाईज नाही. म्हणून हे सुद्धा चूक आहे. ए आणि सी करेक्ट आहे. कुठे ए, सॉरी ABC करेक्ट आहे. हा ABC ऑप्शन नाही बघा, इथे इफ ही टेक्स आहे म्हणून उड घा ह्याच्या हे चुकलेलं आहे. विसल्ट आहे हे बरोबर आहे, इथे इज आणि हे बरोबर आहे, BC बरोबर आहे, इथे बिहेव्ड आहे, इथे हॅड पाहिजे होतं, म्हणजे हे चूक आहे. BC कुठे BC, हा BC उत्तर नंबर हे करेक्ट आहे. समजलं तुम्हाला. बघा किती मोठं वाक्य आहे. 2021चा प्रश्न 21, 22, 23 इथून इकडे सगळे तुम्हाला पेपरचे प्रश्न 21, 22, 23 बघावं लागेल, किंवा हार्डली 15 पर्यंत जा, खूप मागं नका जाऊ, ते काय वन लाईनर आहे. तसे प्रश्न आता कधी येणार पण नाही. हा ओव्हरलुक मारा कसं येते, कसं आलेलं आहे, पण ते असं नाही येणार, ठीक आहे ना, आता नाही येणार. इफ सोबत हॅड प्लस ऑफर्ड आहे. इफ दे ऑफर्ड मी द डिसेंट सॅलरी आय वुड हॅव ऍक्सेप्टेड द जॉब. जर त्यांनी मला चांगली सॅलरी दिली तर मी ऍक्सेप्ट केली असती, पण ते काय वेळ निघून गेली, आता हे अनरियल आहे, समजलं ना. इफ दे हॅड ऑफर्ड मी अ डिसेंट सॅलरी, जर त्यांनी मला चांगली सॅलरी ऑफर केली असती तर मी त्यांचा जॉब ऍक्सेप्ट केला असता, आय वुड हॅव ऍक्सेप्टेड, पण त्यांनी दिली नाही, मी केला नाही, ठीक आहे ना. हे काय म्हणतो तो कंडिशन एक्सप्रेस काय करते बघा ना. इफ सोबत काय आहे म्हटलं मी, पास्ट परफेक्ट आहे, हॅड प्लस V3 आहे, समोर काय पाहिजे वुड हॅव V3 आहे, बरोबर आहे. हे काय आहे, हे आहे इम्पॉसिबल कंडिशन टाईप 3. म्हणून टाईप 1, टाईप 2, टाईप 3, टाईप 0 समजून घ्या. जनरल कंडिशन, प्रोबेबल, इम्प्रोबेबल, इम्पॉसिबल समजून घ्या. याच्यावर तुमचे 5 मार्क्स डिपेंड आहेत, 4 किंवा 5 मार्क्स. मेन्स परीक्षेवाल्यांनो तुम्ही याच्यापासून दूर पडू शकत नाही, आणि जुना पॅटर्न तुम्ही इथे राबवू शकत नाही. तुम्हाला या पद्धतीचा अभ्यास करावा लागेल. ते इम्पॉसिबल आहे, ते प्रोबेबल नाही, ते इम्प्रोबेबल पण नाही, किंवा ते जनरल ट्रूथ पण नाही. जनरल ट्रूथ काय आहे, इफ सोबत सिंपल प्रेझेंट. पॉसिबल प्रोबेबल काय आहे, इफ सोबत सिंपल प्रेझेंट सिंपल पास्ट, सॉरी विल. इम्प्रोबेबल काय आहे, इफ सोबत सिंपल पास्ट समोर वुड. इम्पॉसिबल काय आहे, इफ सोबत पास्ट परफेक्ट समोर वुड हॅव प्लस V3. पटकन समजलं पाहिजे तुम्हाला, ते हे पहिल्याबरोबर समजलं पाहिजे. अच्छा असं आहे का, एक एक गोष्ट माहिती असली पाहिजे, असे फुटाने फुटले पाहिजे. ताड तेव्हा कुठे अधिकारी पद मिळते, अधिकार मिळतो, तेव्हा राज्याचा अधिकार मिळतो. राज्याचा म्हणजे राज्यामध्ये काम करण्याचा, प्रशासकीय ऑफिसर बनतो आपण. इतकं सोपा प्रवास नाही आहे हा. म्हणून अभ्यास करावा लागेल तर प्रामाणिकपणे करावा लागेल. कोर्स घेतल्यानंतर सुद्धा प्रामाणिकपणे संपूर्ण कोर्स बघावा लागेल. एकदा समजला, दोनदा बघावा लागेल, कारण आपलं अनलिमिटेड आहे, ठीक आहे ना. अभ्यास चांगला करावा लागेल. टेस्ट सगळ्या सोडवाव्या लागतील, टॉपिक वाईज टेस्ट सोडवाव्या लागतील. तुम्हाला तुमच्या नोट्स स्वतः बनवाव्या लागेल. मी पण नोट्स देईलच, वर्कबुक पण देईलच, भरपूर गोष्टी देईल, क्वेश्चन बँक पण देईल. सगळ्यांचा अभ्यास सराव करायला पाहिजे. जितका वेळ, जितकं महत्त्व तुम्ही GS ला देता तितकंच महत्त्व लँग्वेजला सुद्धा देता आलं पाहिजे, तेव्हा निकाल लागतो. GS सगळ्यांना समजते, ज्यांना इंग्लिश समजते तो पेपर मध्ये काढू शकतो, ठीक आहे ना, असा अर्थ. बघा राज्य प्रश्न आलेला आहे, हा हे झालंय मुंबईचं वाक्य, ठीक आहे. FC हा कंबाईनचा प्रश्न आहे बघा. करेक्ट कंडिशनल कोणता आहे म्हणतो तो. इफ शी वर्क्स आहे ना, समोर विल पाहिजे, बरोबर आहे, ओके. इफ शी वर्क्स हार्ड शी विल सिक्युअर फर्स्ट पोझिशन, बरोबर आहे. इफ शी वर्क्स हार्ड शी विल सिंपल प्रेझेंट टेन्स आहे तो, V5 आहे म्हणून समोर विल आहे. ए करेक्ट आहे, ए करेक्ट आहे म्हणजे हे करेक्ट किंवा हे करेक्ट, बरोबर आहे. हा म्हणतो BD करेक्ट, मग कट करा. मग ए सोबत काय काय आहे, ए सोबत सी आहे. सी बघायचं का आपल्याला, नाही बघायचं, कारण सी पण करेक्ट आहेच.
असं तुम्हाला शॉर्टकटमध्ये सुद्धा करता येते, पाहता येते, पण अभ्यास चांगला पाहिजे. शॉर्टकट बघा, शॉर्टकट काही नसते. अभ्यास झाला आपला पुरेपूर की शॉर्टकट आपल्यालाच समजते. शॉर्टकट शिकवण्याची गरज नाही आणि यशाला किंवा ह्या गोष्टीला शॉर्टकट नसते. अभ्यास पूर्ण करा, शॉर्टकट आपोआप समजते आपल्याला. ठीक आहे ना. इफच्या वाक्यामध्ये उड येत नाही, इफच्या वाक्यामध्ये विल येत नाही, कट. एसी बरोबर आहे. एसी किती वेळ लागला? 5 सेकंद नाही लागले सोडवायला. पण जेव्हा तुम्ही बघता बापरे इतका मोठा प्रश्न, तेव्हाच तुमची अर्धी पंधरी जाणून जाते की बापरे इतका मोठा प्रश्न आहे, किती वेळ लागला याला. पण 4 सेकंदाच्या वर लागत नसतो असा अभ्यास असला तर. अभ्यास असाच असला पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. हे झालेला आहे प्रश्न आपला, हे पण झालेला आहे प्रश्न आपला. हां, डिपार्टमेंटल पीस आहे बघा 21चा. काय म्हणतो तो? करेक्ट कंडिशनल कोणते? इफ सोबत इफ ही लेफ्ट. इफच्या वाक्यात काय आलेलं आहे? लेफ्ट आलं, म्हणजे V2 आलं. इथे विल पाहिजे काय? वूड पाहिजे? वूड पाहिजे. ठीक आहे ना. तो म्हणतो करेक्ट. आपल्याला हे तर इनकरेक्ट आहे. मग इफ यू ट्राय, वूड पाहिजे का विल पाहिजे? ट्राय आहे ना, फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स आहे ना. इथे वूड नाही पाहिजे, विल पाहिजे होता. चूक. इफ ही हॅड रिटर्न, आता इथे काय पाहिजे? इफ सोबत जर पास्ट परफेक्ट टेन्स आहे, इथे काय पाहिजे? वुड हॅव प्लस V3, कुड हॅव V3, मस्ट हॅव V3, माइट हॅव V3, कधी कधी शुड हॅव V3 पण चालते. नाही चालत, इथं नाही आहे. हे वाक्य करेक्ट आहे, संपला विषय. 4 करेक्ट. इफ ही हॅड फाउंड, बरोबर आहे. समोर वुड कुड हॅव प्लस V3, म्हणजेच याला म्हणतो आपण टाईप 3 इम्पॉसिबल सेंटेन्स. ठीक आहे ना, किंवा अनरियल सेंटेन्स. या पद्धतीनं तुम्हाला इंग्लिश ग्रामर शिकायचं असेल, संपूर्णतः शिकायचं असेल, सगळं शिकायचं असेल, तर तुम्हाला हा ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर कोर्स जॉईन करता येतो. ठीक आहे ना. हा कोर्स 26 फेब्रुवारीला आपण लॉन्च करून राहिलो, सकाळी 11 वाजता. याची फी जी आहे ती 12, 6 आणि 3 महिन्यानुसार फी बदलत राहील. आणि तुम्हाला या 2 नंबरपैकी कोणत्याही नंबरला मॅसेज टाका, फोन लावा, तुम्हाला संपूर्ण डिटेल मिळून जाईल. ठीक आहे ना. इथे बेसिक टू ॲडव्हान्स आपण ग्रामर घेणार आहोत. व्होकॅब्युलरी आहे, कॉम्प्रिहेन्शन आहे, PYQs आहे, नोट्स आहे, कंबाईन ग्रुप B, कंबाईन ग्रुप Cच्या वेगळ्या टेस्ट सिरीज आहे, टॉपिक वाईज टेस्ट सिरीज आहे. द ब्ल्यू प्रिंट ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस हे ईबुक तुम्हाला मिळणार याच कोर्समध्ये. याच कोर्समध्ये तुम्हाला PYQचा कोर्स मिळेल, व्होकॅब्युलरीचा कोर्स मिळेल, सगळं मिळेल. आणि क्वेश्चन बँक पण मिळेल इंग्लिशची, सगळं मिळेल. फक्त एवढंच की तुम्हाला 50 पैकी इथे 45 प्रश्नाच्या वर प्रश्न सोडवायचे आहेत. संपला विषय. ठीक आहे. काही अडचण आली विचारत चला. आणि तुम्हाला हे जे टेलिग्राम आहे ना, ABC एज्युकेशन, आणि प्ले स्टोअरवरून ॲप इन्स्टॉल करा, टेलिग्राम जॉईन करून घ्या, म्हणजे तुम्ही आमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहाल. जे मटेरियल इथे आउट होते ते तुम्हाला मिळत राहील. ठीक आहे. चलो, थँक्यू. मित्रांसोबत ॲप शेअर करा, हा लेक्चर शेअर करा. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलून राहिले ते पण कमेंट करा. आणि ज्यांना कोर्समधील डेमो लेक्चर्स पाहिजे असतील त्यांनी ऑफिसमध्ये मागून घ्या. ठीक आहे. तुम्हाला मिळून जाईल.